नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे ठाणे वनरक्षक भरतीचे ग्राउंड संदर्भात माहिती प्रसिद्ध झालेली आहे. ग्राउंडचं टाईम टेबल प्रसिद्ध झालेलं आहे. त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले जर गोष्ट सांगायची झाली तर ठाणे विभागाकरता जे ग्राउंड होणार आहे ते ग्राउंड म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 5 ठिकाणी सध्या सुरू आहे. तर ते ठिकाण कुठले आहेत? तर ठाणे जिथे फक्त मुली आहेत, शहापूर आहे, जव्हार आहे, अलिबाग आहे, रोहा आणि डहाणू या टोटल जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 5 ठिकाणी मुलांचं आहे आणि 1 ठिकाणी मुलींचं ग्राउंड हे सुरू आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि त्याच्यानंतर ना उंची मोजमाप चाचणी करतात. आता जे परिपत्रक आलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक आहे, तर त्याच्यानुसार जर बघाल तुम्ही, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, 8 तारखेचं आहे हे. तर याच्यामध्ये जर बघाल तर जे हे आहे, आता इथे काय सांगितलेलं आहे, की तपशीलवार यादी, जाहीर सूचना, कागदपत्र सूची इत्यादी 20/1/2000 रोजी काय केले, की प्रसिद्ध करण्यात आले होते. वेबसाईटवरती 2/2/2000 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बघू शकता, की विद्यार्थ्यांचा जो धाव चाचणीचा जो टप्पा असणार आहे, जो की 80 मार्काचा असणार आहे. पुरुषांसाठी 30 मिनिटामध्ये 5 किलोमीटर असणार आहे. आणि महिलांसाठी काय आहे, की 25 मिनिटामध्ये 3 किलोमीटर धाव चाचणी असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर बघाल तर या धाव चाचणीला तुम्हाला काय करणार, की तुम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे, जे की शक्यतो 20/1/2024 नंतरचं तुम्हाला काय करेल, की पाहिजे असेल. तर 20/1/2024 नंतरचे तुम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर एक वचनपत्र आहे, ते वचनपत्र हे तुम्हाला लागणार आहे. आणि हे वचनपत्र हे तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यासोबत काय लागेल, की हे करून तुम्हाला धाव चाचण्यासाठी येणार आहे. आता बघा इथे ग्राउंडची माहिती दिली यांनी, की कसे-कसे मार्क भेटणार आहे. तर 17 मिनिट आणि 17 पेक्षा कमी मिनिट लागले तर 80 मार्क आहेत हे तुम्हाला माहिती आहे. 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिटपेक्षा कमी त्याला 70 मार्क आहेत. 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 60 मिनिट भेटतील. त्याच्यानंतरनं 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिटापेक्षा व त्यापेक्षा कमी असेल तर 50 मार्क भेटतील. त्यानंतर 20 मिनिटापेक्षा जास्त परंतु 21 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 45 मार्क भेटतील. 21 मिनिटं आणि त्याच्यानंतर 22 मिनिटापेक्षा कमी असेल तर त्याला 40 मार्क भेटतील आणि 22 मिनिटं आणि अ, परंतु 23 मिनिटापेक्षा कमी तर तुम्हाला 35 मार्क भेटतील. त्याच्यानंतरनं 23 मिनिटं किंवा परंतु 24 मिनिटापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 30 मार्क भेटतील. त्याच्यानंतरनं 24 मिनिटं पेक्षा जास्त परंतु 25 मिनिटापेक्षा कमी असेल तर 25 मार्क भेटतील. त्यानंतर 25 मिनिटापेक्षा जास्त परंतु 26 पेक्षा कमी त्याला 20 मार्क भेटतील. 26 मिनिटापेक्षा जास्त परंतु 27 पेक्षा कमी 15 मार्क. 27 पेक्षा जास्त आणि 28 पेक्षा कमी असेल तर त्याला 10 मार्क भेटतील. त्याच्यानंतर 28 मिनिटापेक्षा जास्त परंतु 29 मिनिटं आणि 29 पेक्षा कमी 5 मार्क भेटतील. 29 पेक्षा जास्त आणि 30 मिनिटापेक्षा कमी तुम्हाला 0 मार्क भेटतील. आणि 30 मिनिटामध्ये ते जे धावू शकणार नाही त्यांना 0 मार्क भेटतील. मुलींच्या बाबतीत तुम्ही बघू शकता टाईम टेबल 12 मिनिटासाठी आहे. 12 मिनिटं आणि 12 मिनिटापेक्षा कमी असेल तर 80 मार्क. त्याच्यानंतरनं बघा 12 मिनिटं ते 13 मिनिट सुटला. 12 पेक्षा जास्त, 13 पेक्षा कमी असं सांगेल मी 70 मार्क. 13 ते 14 80 60 मार्क. त्याच्यानंतरनं 14 ते 15 40 मार्क. 15 ते 16 45 मार्क. 16 ते 17 40 मार्क. त्याच्यानंतर 18 ते 19 30 मार्क. 19 ते 20 25 मार्क. 20 ते 21 20 मार्क. 21 ते 22 15 मार्क. 22 ते 23 10 मार्क. 23 ते 24 5 मार्क आणि 24 पेक्षा जास्त 25 पेक्षा कमी 0 मार्क आणि जे उमेदवार 25 मिनिटामध्ये 3 किलोमीटर धावू नाही शकतील त्याला 0 मार्क किंवा बादच करण्यात येणार त्याला. आता याच्यामध्ये बघा तो जो ट्रॅक असणार आहे तो असणार आहे 21/1/2024 ते 26/2/2024 असणार आहे. तर इथे महिला असणार आहेत. हा होणार आहे ठाणेमध्ये. कुठे होणार आहे? वाळकुम चाखेत इथे होणार आहे. पाईपलाईनचा रस्ता आहे ह्या, इथे होणार आहे. आणि मुलांचा जो ट्रॅक असणार आहे तो 16/2/2024 ते 26/2/2024 टोटल जर 11 दिवस असणार आहे. अंदाजित वेळापत्रक दिलं यांनी. तर याच्यामध्ये ट्रॅक टू पुरुषासाठी शहापूर इथे होणार आहे. शहापूर नजीकचा समृद्धी महामार्गावरती होणार आहे. आता हे तुम्हाला मी काय केलं, की यात तुम्हाला पत्ता दाखवेल कुठे आहे तो हा. हां. तर त्याच्यानंतरनं बघा, इथे आता सूचना व्यवस्थित ऐकून घ्या, की ठाणे येथे महिला उमेदवारांकरता आयोजित धाव चाचणीसाठी उपवनरक्षक ठाणे उपविभाग उपवनरक्षक यांच्या कार्यालयानुसार काय करते, की नोडल अधिकाऱ्याची काय करते, की उपसंरक्षक यांची नेमणूक करत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यासाठी डिपार्टमेंटल गोष्टी आहेत या. त्याच्यानंतरनं, की असं मुलांसाठी काय केलं, की जे शहापूरचे हे आहेत, त्यांना काय केलं, की शहापूरचे आणि जव्हारचे केलं केलं, की त्यांना उपसंरक्षण म्हणून
निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरनं हे वचनपत्र एक घ्यायचं आहे विद्यार्थ्याकडून. त्याच्यानंतरनं वचनपत्र एक घ्यायचं आहे, हॉल तिकीट म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे आणि ओळखपत्र म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड वगैरेच घेऊन तुम्हाला आतमध्ये सोडण्यात येणार आहे. ओके. तर हे जे असणार आहे ते आर-एफ-आय-डी बेस्ड होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय काय आर-एफ-आय-डी दिलेला असतो. तर त्याला तुम्हाला लावता तुमच्या चेस्टवरती आणि तुम्हाला त्याच्यानुसार धावायला लागतं. हे होत्या त्याच्यानंतरनं या कार्डियाक व्हेकल भेटतील, पोलीस पथक असणार आहे, रेस्क्यू टीम असणार आहे. त्याच्यानंतरनं ट्रॅक दरम्यान डिजिटल घड्याळ लावणे, सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असल्यास शक्यतो ड्रोन चित्रीकरण करावे, अशी माहिती काय काय की दिलेली आहे. त्याच्यानंतरनं ओके, ह्या गोष्टी आहेत. आणि या फॉर्मॅटमध्ये त्यांना काय करायला की मार्क कॅन्डिडेटच्या लिहायला लागतात इथे आणि कॅन्डिडेटची सही घ्यायला लागते. ओके. तर हे तुम्हाला वचनपत्र तुम्हाला हे लागणार आहे. वचनपत्र तुम्हाला काय केलं की घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतरनं हे तुम्हाला शारीरिक दुरुस्त असण्याचं प्रमाणपत्र म्हणजे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला हे घेऊन जायला लागणार आहे. त्याच्यानंतरनं अं, हे तुम्हाला नीट वाचायचं आहे, की बघा, की वनरक्षकच्या एकूण 460 अनुसूचित हे आहेत त्याच्यापैकी ठाणे जिल्हा 44, अनुसूचित क्षेत्र पालघर यांचे 150 आणि बिगर अनुसूचित क्षेत्र 266 जागाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आणि कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप प्रक्रिया पूर्ण झाली असता पात्र उमेदवाराची धावचाचणी घेणार आहे. 3 किलोमीटर 5 किलोमीटर होणार आहे. मुलांसाठी 5 किलोमीटर, मुलींसाठी 3 किलोमीटर राहणार आहे. त्याच्यानंतरनं ओके. तर एवढ्याच माहिती ही दिलेली आहे. तर आशा करतो तुम्हाला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. तर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.